शिक्षक वर्ग आणि जे पहिलीसाठी जे दाखल होणार आहेत, दाखलपात्र विद्यार्थी ते आणि त्यांचे पालक या सर्वांचं सर्वप्रथम मी शब्दसंग्रहाने स्वागत करतो। या प्रशिक्षणाचा उद्देश आहे की आपल्याला पुढच्या वर्षीच्या जे दाखल विद्यार्थी होणार आहेत त्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करून घ्यावायची आहे। त्यासाठी काही सूचना आहेत। आता शाळा स्तरावरचे मेळावा शॉर्ट मध्ये सांगणार आहे शिक्षकांसाठी जे काही सूचना आहेत तेवढ्या। पहिला मेळावा शाळा स्तरावर 19 ते 22 एप्रिल दरम्यान होणार आहे। दुसरा मेळावा आपल्याला 15 ते 20 जूनच्या दरम्यान घ्यायचा आहे। आता शाळा पूर्वतयारी मेळाव्याला काय घ्यायचं हे सगळ्या शिक्षकांना सगळंच माहिती आहे। तुमच्या काय अजून इनोव्हेटिव्ह आयडिया असतील त्याही वापरू शकता असं त्यांनी सांगितलंय। त्याच्यानंतर याच्यात सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मेळाव्या दिवशी सकाळी प्रभात फेरी घ्यायची। प्रभात फेरीनंतर किंवा त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये तुम्ही दौंडी वगैरे देऊ शकताय। त्याच्यातून पालकांची जनजागृती करून त्यांना शाळा पूर्वतयारी मेळाव्याविषयी त्या दौंडी मार्फत सुद्धा गाव पातळीवर करून घेतील कृती विद्यार्थ्यांच्या। आणि शेवटचा आहे तो म्हणजे पालकांचे मार्गदर्शन किंवा समुपदेशन हा 7वा टेबल आहे। या टेबलांमार्फत त्या सर्व मुलांच्या क्षमतांची पडताळणी करायची आहे आणि त्याला त्या म्हणजे समुपदेशन मार्गदर्शन वगैरे होणार आहे। टेबल म्हणजे शाळेतून शिकून तिकडे गेला आता सध्या शेख मॅडमचे सरांचे अनेक मुलांचे बघा स्वतः झेडपी शाळेला सर आहेत, हजरत शेख सर आहेत, त्यांची मुलं सुद्धा जिल्हा परिषद शाळेतच आहेत आणि जर शिकून गेले बघा यांचे सर इथं काटकर सर यांची दोन्ही मुलं इथे शिकली। आता एक इंजिनिअरिंग कुठे सर त्यांनी आता रत्नागिरी गव्हर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंग करतो। त्याला कुठं काय अडचण आला का एक्सलंट स्पीकिंग इंग्लिश आहे त्याचं। हा मोठे सरांचा बघा तिथं स्वतः मराठी स्कूलमध्ये पडतो शिकतो। उर्दूचे बघा अनेक पालकांनी उर्दूमध्ये इतकी चांगली 100 पट आहे, इथं पण आहे तिथं दोन्ही उर्दूमध्ये इतकं चांगलं इकडे अल्पसंख्याक बांधवांनी आपल्या शाळेवर आणि आपल्या भाषेवर प्रेम करतायत। बरोबर आहे, म्हणून त्यांनी आपल्या भाषेवर शाळेवर प्रेम केलं म्हणून ती शाळा टिकलेली आहे। म्हणून जे जे काही उपस्थित आहेत सर्व पालक या सर्वांचं मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो आणि तुमचं मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे आज मी इथे या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतो। पद्धतीने सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, ज्येष्ठ शिक्षक आणि जे काही पदोन्नत मुख्याध्यापक आहेत या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांना नाश्त्याची सोय केंद्र प्रमुख यांच्या मार्फत करण्यात आलेले नाश्ता घ्यायचा आहे आणि प्रत्येक जे स्टॉल्स आहेत जे काही 6-7 स्टॉल्स आहेत त्या सर्व स्टॉलला तुम्ही भेट द्या आणि आपल्या मुलांना त्या पद्धतीने सुट्टीमध्ये करून घ्या। ते काय अवघड काम नाहीये, मुलांना अगदी सोपं आहे। हाँ, ये कौन सा कलर है ये? हाँ, कितने हैं ये गोटी? 2। ये कौन सा कलर है? हाँ, कितने गोटी है? जिया मुर्गी है का? हाँ, ये दो बड़ा है कि 6 बड़ा है? कौन सा ज्यादा है इसमें? ज्यादा कौन सा है? हाँ, वेरी गुड। अभी ये क्या है ये? हाँ, कलर पे कितने हैं इसमें? गिनो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कितने? 12। मालिक अब देखो ये कितनी गोटी है? ये दो कितनी जोड़ी है? 1 2
3 2 2 के कितने? बोला बात 2 2 के कितने? 3 3 व्हेरी गुड. आता इधर आओ सर, तुम्ही सांगा. नहीं करते त्याला तुम्ही सांगा. हाँ अब देखो ये क्या है? ये क्या है? बिस्किट का ये शेप कैसा है इसका? ये कैसा है? इसके अंदर से कहाँ दिख रहा बिस्किट? बिस्किट की शक्ल कैसी है? हाँ गुड. ये क्या है? समोसा कैसा दिख रहा है इसमें से? कहाँ है समोसा? गुड. होशियार है. ये क्या है? घड़ी कैसा शेप है इसका? कैसी दिखती हो इसमें से कहाँ है घड़ी का शेप? गुड, वेरी गुड, करेक्ट. ये क्या है? झंडे का शेप कैसा है इसमें? हाँ करेक्ट, वेरी गुड. होशियार है वो. गुड. मॅडम ने गोळी दिलेली. हाँ अभी ये एक तुझे गोली और एक इसको. हाँ और अभी नाश्ता है. नाश्ता खा के फुग्गा लेकर जाने का. अभी आगे जाओ, मैडम क्या समझा दे देखो. जाओ. आपका नाम क्या है? घर में कौन कौन रहता है? बोल भैया. परत ये फिरून. पिवळं पुस्तक घेतलं का आपण? पिवळं द्या. घरी कोण कोण असतं? घेतलं की मम्मी पप्पा. द्यायचं इकडं आली. त्याला द्यायचं आहे, नाव बिव घेतलं सगळं ओके. तिचा फोटो काढले ते 8-10. काय नाव आहे? तो ती हिरवा पुस्तक या जर तुम्ही इकडं. त्या बेंचवर मॅडम बसले, त्यांच्याकडनं एक स्लिप बघा हिरव्या रंगाची आणि पुस्तक पण आम्हाला. काका आहे? काका म्हणजे काका आजी घरी आजी ज्याच्या घरी आजी असते ती मुलं संस्कारित ह्या गोष्टी आपण या की तुम्ही फोटो मध्ये कौन सा कलर है इसका? कलर कौन सा है इसका? पिंक कलर है ना. और शेयर अभी फल कौन सा है? तुम खाती हो नहीं? अच्छा होता है नहीं? इसे क्या बोलते हैं? क्या बोलते हैं इसको? आम कैसा होता है? खट्टा होता है, मीठा होता है? खट्टा हरा हरा होता है ना, वो खट्टा होता है. मीठा कैसा होता है? मीठा होता है. तुम्हें पसंद है क्या? पसंद है. ये स्टार इधर के चित्र में स्टार है कुछ और इधर के चित्र में कुछ स्टार है. कौन से में ज्यादा दिखते हैं गरीब? अच्छा, बहुत अच्छा. फिर इसमें देखो, इसमें ये क्या है? कौन सा चित्र है? बोल. कौन सी तस्वीर? कौन सा फल है? क्या है वो? कौन सा फल है? आम खाए क्या? बोले आम खाए नहीं? आम. आम?
आज क्या खावा आप बोलेंगे अब्बा लाके। आज बोलो आप बाबू आम लाने को। ये आम है क्या है? हाँ, कम आम कौन से चित्र में? इसमें और इसमें से देखो कौन से चित्र में कम है? इसमें। बहुत अच्छा बच्चन में आता तो ये देखो ये क्या है? ये क्या लगता है आपको? बहुत अच्छे। ये क्या है? ये कौन सा है? ये बात से पढ़ने की नंबर है क्या है? समोसा गुड समोसा क्या है? समोसा बहुत अच्छा। ठीक है आगे आओ इधर आओ इधर आओ अभी ये देखो नंबर पहचानने का ये बोलो। नंबर पहचानने का इसमें कितना लिखा है? आता है क्या पहचानने? नहीं ठीक है अच्छा है। इसमें से